निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुदेव, शुभम भवतु। गुरुदेव, आपलं ध्यान भंग केलं त्याबद्दल क्षमा असावी, परंतु आपल्याशी एका विषयावर आम्हाला बोलायचं आहे। अवश्य। गुरुदेव, नागनाथ अजूनही अस्वस्थ आहे। त्याने तुम्हाला ओळखलं नाही याचा अपराधी भाव मनात घेऊन वावरतो आहे। त्याला असं वाटतं आहे की आपणही अजून त्याच्यावर रागवले आहात आणि म्हणून त्याबद्दल त्याला प्रायश्चित्त करायची इच्छा आहे। गुरुदेव, आपण ध्यानात आहात, परंतु तुम्ही त्याच्याशी कधी बोलाल याची प्रतीक्षा तो करतो आहे। आपण त्याला क्षमा केली नाही असंच त्याला वाटत आहे। गुरुदेव, आम्ही त्याला समजावतो आहोत, परंतु त्याच्या मनातील अपराधी भाव काही केला जात नाहीये। तुमच्याशी बोलल्याशिवाय त्याला समाधान वाटणार नाही। आपण नागनाथच्या आश्रमात न येता इथे ध्यान करत आहात, त्यामुळे त्याच्या मनात शंका उपस्थित होत आहे। गुरुदेव, पश्चातापाने त्याचे मन व्यथित झाले आहे। तुम्ही इथे आलात आणि हे मला सांगितलं हे योग्यच केलं, परंतु तुम्ही निश्चिंत राहा, मी बोलतो त्याच्याशी आणि त्याच्यावर माझा कसलाही राग नाही। मी त्याच्या समोर गेलो, त्याने मला ओळखलं नाही, त्यानंतर आमच्यामध्ये युद्ध झालं, त्यात मी पराभूत झालो। ही सगळी एक लीलाच होती। मी त्याची परीक्षा घेतली नसती तर त्याच्या शक्तींचं प्रदर्शन आपल्याला पाहताच आलं नसतं। त्यामुळे निश्चिंत राहा, मी भेटेन त्याला आणि त्याला प्रायश्चित्त घेण्याची काहीही आवश्यकता नाही। सत्यश्रवा, हे सत्यश्रवा, दादा काही एक बोलू नकोस। गावात जे आम्ही ऐकलंय ते खरंय का? अहो, तुम्ही जरा शांत होता का? तू शांत बस। आणि काय रे, तू कुणी बाळाला घरी घेऊन आलास म्हणे? अहो, तुम्ही आल्या आल्या भाऊजींना काय ओरडताय? आधी बाळाला पाहूया तरी। काय ग चंद्रा, कुठे आहे ते बाळ? भैया, हेच का ते बाळ? किती गोड आहे ग, दृष्ट नको लागायला कोणाची। अहो, पाहिलं? त्या बाळाचं कौतुक करू नकोस। कोण कोणाचा बाळ घरी घेऊन आलाय हा? सत्यश्रवा, हे काय चालवलेस तू? एवढी मोठी गोष्ट तुम्ही परस्पर कशी ठरवलीत? अहो, तुम्हीच काय बोलताय? भाऊजींना बोलू दे तरी। भाऊजी, तुम्ही सांगा बरं, नेमकं काय घडलं तिथे? दादा, मी रोजच्या प्रमाणे पूजेसाठी नदीवर दर्भ आणायला गेलो होतो। तिथे मला एका बाळाच्या रडण्याचा आवाज आला। पाहिलं तर हे बाळ तिथे रडत होतं, म्हणून मग मी त्याला इथे घरी घेऊन आलो। ते बाळ तिथे कसं आलं, कुणी ठेवलं, याचा मनात काहीच विचार आला नाही?
न जाणं कोण कुणाचा पाप ते, आणि थेट घरी घेऊन आलास. अहो काय बोलताय भाऊजी तुम्ही? अहो हे एक दिव्य. तेच सांगतोय चंद्रा, ही दिव्यपणाची अक्कल दिली कोणी तुम्हाला? का गप्पा का झाला? बोला की आता. याला आपल्याच घरी आणायला कुणी सांगितलं होतं? दादा अरे निदान माणुसकी म्हणून तरी आपण विचार करायला हवा. अरे ते बाळ तिथे एकटंच पडलं होतं. अशा निर्जन स्थळी त्या बाळाचं काय झालं असतं? अरे तिथे साप विंचू असतात, प्राण्यांचं येणं जाणं असतं. काही काही अघटित घडलं असतं तर घडू द्यायचा ना. आणि हो, तुला काय त्याचं? तुझं पोटचं पोर आहे का ते? हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. आणि नशीब समजा आई अण्णा घरात नाहीयेत आणि उद्या ते आले तर काय सांगणार त्यांना? असू द्या, आता बाळ आलंय ना घरी, चांगलंच आहे की. भाऊजी, तुम्ही जे काही केलं ते चांगलं केलं. अहो, एखादा जीव वाचवणं हे पुण्याचंच काम आहे. रुक्मिणी, तुला कळत नाहीये याचे परिणाम काय होतील? काहीही होणार नाही, तुम्ही काही काळजी करू नका. आणि आता आपण सगळे मिळून आधी बाळाचं नाव ठरवूया. अहो जाऊबाई, आम्ही ठरवलंय त्याचं नाव. घ्या, नाव सुद्धा ठरवून मोकळे झाले. थांबा हो तुम्ही. काय ग चंद्रा, काय बाळाचं नाव ठरवलंय? चरपटी. चरपटी? हे काय नाव आहे? अहो वहिनी, असंच सुचलं मला. का छान वाटत नाहीये का? अहो सरधोपट पण नाहीये. थोडं अजब आहे खरं, पण ठीक आहे. तुम्हा दोघांना आवडलंय ना, मग झालं तर. काय रे बाळा, ऐकलंस का तुझं नाव? तुझं नाव चरपटी ठेवलंय. मी काय म्हणते, आता आपण लवकरात लवकर बारशाचा मुहूर्त काढूयात. रुक्मिणी, हे जरा अति होतं या. आई अण्णा अजून घरी नाहीयेत. हो, मलाही तसंच वाटतंय. म्हणजे सासूबाई आल्यानंतर आपण हे सगळं ठरवूया. त्यांचं मत काय आहे हे. चला, निदान आमची नाही, सासूची तरी काळजी आहे म्हणायची. सासूबाई आल्या की आपण बोलूयात त्यांच्याशी. तू काही काळजी करू नकोस. हो बरं, मी जरा बाळाला घेऊ का? अहो विचारताय काय? घ्या ना. ये नागनाथ. तुझ्या मनामध्ये काय सुरू आहे ते मी जाणतो नागनाथ. जे काही घडलं ते विसरून जा. त्यात तुझी काहीही चूक नाही. त्याबद्दल कसलाही अपराधी भाव मनामध्ये ठेवू नकोस. परंतु गुरुदेव, जे माझ्याकडून घडलं ते कालपटलावरून कधीही पुसलं जाणार नाही. भविष्यात हेच ओळखलं जाईल की माझ्याकडून तुमच्यावर शस्त्र उगारलं गेलं. नागनाथ, असं काहीही होणार नाही. ती एक नाथलीला होती असंच म्हटलं जाईल. त्यामुळे तू निश्चिंत राहा. तुझ्या सिद्धींच्या परीक्षेचाच तो एक भाग होता. आपल्या मनात माझ्याविषयी निश्चित राग नाहीये ना? माझ्या मनामध्ये राग उत्पन्न व्हावा असं तू काहीही केलं नाहीये. मला वाटतं ह्या घटनेसाठी मी प्रायश्चित्त करायला हवं.
ते काय असायला हवं हे आपण सांगावं गुरुदेव. प्रायश्चित्त घेण्याची काहीही आवश्यकता नाही. तू आता जे कार्य करतो आहेस आणि भविष्यातही तुला जे कार्य करायचं आहे त्यावर तू लक्ष केंद्रित कर. आपण सगळे इथे गिरनारवर आलो आहोत तेव्हा सगळ्यांना तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे. तू इथे हा जो आश्रम उभा केला आहे, जे कार्य करतो आहे हे फार मोठं आहे. त्यामुळे तुझ्या कार्याविषयी तू आम्हाला सगळ्यांना सांगावंस असं मला वाटतं. अवश्य गुरुदेव. आणि महत्वाचं म्हणजे मी सगळ्या नाथांना हे सांगितलं आहे की प्रत्येक नाथाचा आपला एक वेगळा स्वभाव आहे, प्रकृती आहे. नाथपंथाचं स्वरूप जरी एक असलं तरी प्रत्येक नाथाचं स्वतंत्र असं अस्तित्व आहे. प्रत्येक नाथाने साधनेतून त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं आहे त्याची ग्रंथसंपदा तयार करायची आहे. ती सगळी ग्रंथसंपदा भविष्यात मनुष्याच्या कल्याणासाठी उपयोगी येणार आहे. तुमच्यामध्ये जे तत्व उतरलं आहे ते सगळं त्याच्यामध्ये उतरायला आहे. जशी आज्ञा गुरुदेव. मी शुभ मुहूर्तावर लिहायला सुरुवात करेन. माझ्याकडून जे प्रथम लिखाण पूर्ण होईल ते मी आपल्या चरणी अर्पण करेन. माझा त्याच्यासाठी आशीर्वाद आहेच. शुभम भव. ए चरपटी, काय रे, कुठे जायचंय? बाहेर जायचंय खेळायला? हा, काय म्हणालास? बाहेर जायचंय तुला? हो, बाहेर फिरायला जायचंय. चला चला बाहेर फिरायला जाऊया. हा नंदिनी, बाळा आलीस तू? वा वा. आणि काय ग, आजी आजोबा कुठे आहेत? हे बघ, येत आहेत तिकडून. आई, हे कोणाचं बाळ आहे ग? अरे सांगा ना, हे पोर कोणाचं आहे ते? 4 दिवस आम्ही गावी काय गेलो, तुम्ही हे पाप घरात आणून ठेवलं. काय रे सत्यश्रवा? अगं आई, हे बाळ पाप नाहीये. तू आमचं ऐकून तरी घे. काय ऐकू? सगळं ऐकलं. गावात येता येता सगळं ऐकलं. गावात पाऊल टाकलं रे टाकलं की लोकांनी हेच सांगायला सुरुवात केली आम्हाला. नेमका काय प्रकार आहे हा? आई, सत्यश्रवा जेव्हा हे बाळ घेऊन आला तेव्हा मी घरी नव्हतो. मी आल्यावर त्याला सांगितलं मला हे अजिबात आवडलं नाही आणि आईला देखील आवडणार नाही. अरे वसुदेवा, घरात लहान मुलं चालय ना, चांगली घटना आहे. अहो पण कोणाचं मूल आहे ते माहित नाही, कोण त्याला तिथं टाकून गेलं हे ठाऊक नाही. दिसलं आपल्याला म्हणून उचलून आणायचं का त्याला लगेच? अगं आई, माझं एकदा ऐकून तरी घे.
हा तुझंच ऐकतेय, बोल. अगं आई, त्या नदीकाठी ते बाळ एकटंच होतं. त्याला तिथे एकट्याला सोडून कसे येईल मी? हो, आणि तुला त्याची कणव आली आणि तू घेऊन आलास घरी. अरे एवढं तुला वाटत होतं तर सांगायचं ना कुणाला तरी. त्याला घरी घेऊन यायची काय गरज होती? अहो सासूबाई, जरा बघा तरी बाळाकडे. किती गोड आणि निरागस पोर आहे हे. तिकडे तो अन्ना वाचून आणि पाण्या वाचून राहिला असता. यांना दया आली याची, म्हणून हे घेऊन आले. आणि मला असं वाटतं की आपण याचं संगोपन करावं. अगं पण आपण का करायचं संगोपन? आपल्या घरात काय अडचणी कमी आहेत का? घरचं झालं थोडं आणि व्याहाने धाडलं घोड. सासूबाई, पण घरी आणलेलं बाळ आपण परत कसं नेऊन द्यायचं? आणि द्यायचं म्हटलं तरी कुठे नेणार त्याला? त्यापेक्षा आपण सांभाळूयात ना त्याला. आणि आम्ही सगळे आहोतच की सांभाळायला. आई, म्हणजे आता मला लहान भाऊ आला? हो, आता हा तुझा लहान भाऊ. अगं ए रुक्मिणी, काहीतरी सांगू नकोस तिला. काही लहान भाऊ वगैरे काही नाही. सत्यश्रवा, जिथून ते बाळ आणलंस ना तिथं त्याला नेऊन ठेव, नाहीतर कुठेही टाक. पण मला हे बाळ आपल्या घरात नकोय. नागनाथच्या मनामध्ये ज्या काही शंका होत्या त्या आता दूर झाल्या आहेत. ह्या निमित्ताने मी तुम्हा सगळ्यांना एक सांगू इच्छितो. नाथपंथाचं सूत्र, ध्येय आणि कार्य हे एकच आहे. आणि ते म्हणजे सज्जनांचा, चांगलं कर्म करणाऱ्यांचा विजय व्हावा. आणि जे दुर्जन आहे, असत्य वर्तन करतात, त्यांचा पराभव व्हावा. त्यासाठी नाथपंथ सदैव कार्यरत राहणार आहे. आणि ह्याच सोबत परमेश्वराविषयी लोकांची श्रद्धा रूढ व्हावी. श्री महादेवांप्रती, दत्तप्रभूंप्रती त्यांची भक्ती वाढावी, हा प्रयत्न आपल्याला करत राहायचा आहे. श्री महादेवांचे आणि श्री दत्तप्रभूंचे हेच स्वप्न होते गुरुदेव. आणि त्याच्या पूर्णत्वासाठी आपल्या आज्ञेप्रमाणे आम्ही सगळे एकत्र कार्य करू. नवनाथ पृथ्वीवर अवतरणार आणि मनुष्य कल्याणाचं कार्य करणार हे विधिलिखित होतं. त्यातले 9वे नाथ म्हणजे चरपटीनाथ आता पृथ्वीवर अवतरले आहेत. एक आवर्तन पूर्ण झालं, नवनाथ पूर्ण झाले. परंतु असं जरी असलं तरी नाथपंथाचं कार्य अखंडपणे सदैव सुरू राहणारच आहे. आपण सगळे आज इथे एकत्र जमलो आहोत, तर माझी अशी इच्छा आहे की चरपटीला आपण भेटायला हवं. ही उत्तम कल्पना आहे गुरुदेव. आजपर्यंत बाल स्वरूपात जे नाथ अवतरले त्यांना तर आपण भेटलोच, परंतु असं एकत्रितपणे आपण सगळे नाथ मिळून एका नाथाला भेटायला जाणार आहोत. आणि तो योग आजच येणार आहे. आपण निश्चित चरपटीला भेटायला जाऊ. गुरुदेव, आपण सगळे चरपटीला भेटूया, परंतु असं रिकाम्या हाताने जायला नको. नाथांकडून एखादी वस्तू त्याला भेट म्हणून
आपण देऊया. आता ती वस्तू कोणती असावी याचा विचार आपण सगळे करूया. होय गुरुदेव, चरपटीनाथाला आपण अशी गोष्ट द्यायला हवी जी त्याला आत्ताही उपयोगी पडेल आणि भविष्यातही. आणि त्या वस्तू मागे काहीतरी खोल अर्थ असायला हवा. चरपटीनाथ आता बाल स्वरूपात आहेत, तर त्यांना त्या वस्तूशी खेळताही यायला हवं. मला वाटतं आपण अशी वस्तू देऊयात की ती वस्तू पाहिल्यानंतर चरपटीनाथांना श्री महादेवांची आठवण यावी. चरपटीला आपण श्री महादेवांचं वाद्य डमरू देऊया. Thank you.